तो ते एसटीपी प्लांट मध्ये आपण टर्शरी ट्रीटमेंट करून, टर्शरी ट्रीटमेंट म्हणजे की ते हायेस्ट लेवल ऑफ ट्रीटमेंट असते सुवेज वॉटरच्या. ड्रिंकिंग साठी नसते, पण बाकी सगळे पर्पज साठी इट इज व्हेरी गुड. तर टर्शरी ट्रीटमेंट आपण करणार आहे आणि ते पाणी आम्ही रेल्वेशी बोलत आहे. रेल्वेच्या जे यार्ड आहे इथे मोठा, त्यांच्या डेली रिक्वायरमेंट काहीतरी 15 ते 20 MLD आहे. वी आर सेइंग की तुम्ही ग्राउंड वॉटर घेऊ नका, तुम्ही आमच्याकडनं हे ट्रीटेड वॉटर घ्या एसटीपीच्या. तर त्याच्यासाठी तो प्रोजेक्ट आपण UCF मध्ये अप्लाय करणार आहे फंडिंगसाठी. तो एक आहे. दुसरा प्रोजेक्ट आहे की आपले कोलसापाडा धरणचं जे काम चालू आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला WTP करावा लागणार आहे. ते आपण इथे पेलारच्या इथे जे जुना WTP आहे ते पाडून तिथे नवीन आपण WTP करणार आहे. तर त्याच्यासाठी पण आम्हाला विश्वास आहे आणि आता रिसेंटली आम्ही EOI सुद्धा काढलेला आहे की प्रायव्हेट लोक त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असणार. PPP मॉडेलमध्ये करणार आपण आणि 25% UCFच्या ग्रांट, 25% आम्ही किंवा स्टेट गव्हर्नमेंट आपल्याला पैसे देणार, 50% तो प्रायव्हेट माणूस त्याच्यामध्ये पैसे टाकणार आणि ऑब्व्हियसली जे पण रेट असेल पाण्याचा ते आपण पर किलो लिटर त्याला आपण देणार आहे. असे हे 2 प्रोजेक्ट प्लस एक तिसरा प्रोजेक्ट होल्डिंग पॉन्डचा पण माझा प्लॅन आहे. मी एक प्रस्ताव तर पाठवलेला आहे, कलेक्टर ऑफिसकडे पाठवला आणि UCF मध्येही पाठवण्याचा आमचा मानस आहे की निळेमोरेच्या जे जागा आहे होल्डिंग पॉन्डची ते बऱ्यापैकी आमच्या ताब्यात आहे. तर तिथे अराउंड 400 crores एक रफ एस्टिमेट आलेला आहे होल्डिंग पॉन्डच्या. तर ते सुद्धा आमचा मानस आहे की ते आपण अर्बन चॅलेंज फंड मध्ये पाठवू. त्याच्यामध्ये तसा काही प्रायव्हेट इन्व्हेस्टर चान्सेस कम आहे, पण कन्स्ट्रक्शन TDR आपण देऊ आणि काही अमाऊंट डिझास्टर स्टेट गव्हर्नमेंट कडनं जे आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे त्यांच्याकडनं घेऊ आणि काही अमाऊंट UCF कडनं घेऊ. असे 3-4 सोर्सेसची अमाऊंट मिळून किमान एक तरी होल्डिंग पॉन्डचं काम वी शुड स्टार्ट. ऑब्व्हियसली ते IIT आणि ते नीरीची रिपोर्ट मध्ये मला वाटते 2 किंवा 3 होल्डिंग पॉन्ड्स होते. तो सध्या तर निलेमोरे पासून सुरुवात करू, नंतर ते गोगटे सॉल्ट पॅन सुद्धा आहे आणि एक अचोलेच्या किंवा गोखिवरेच्या आहे ना होल्डिंग पॉन्ड, तर ते पण फ्युचरमध्ये करू. पण इमिडिएटली UCF मध्ये निळेमोरेचा आमचा प्लॅन आहे ते करण्यासाठी. सो हा सरासरी 1000 कोटीच्या आपल्याला वर्ल्ड बँक हे सपोर्ट करणार आहे आणि हे सगळे प्रोजेक्टची जर टोटल आपण केली तर आय थिंक इट विल बी अराउंड 2-2.5 कोटीचे हे प्रोजेक्ट होणार आहे. तर याच्यामध्ये बेसिक जे फंडामेंटल फाउंडेशनल जे आपले इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पाणी झाला, आपला सुवरेज झाला, तुमच्या फ्लडिंगच्या पार्शली काहीतरी प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होणार आहे. तो हा एक महत्वाचा काम चालू आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. सोबतच वर्ल्ड बँक आपल्याला आणखी एक विषयावर मदत करणार आहे, ते आहे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे की आपल्याला जर फ्युचर 5 वर्ष 10 वर्षच्या होरायझन आपण बघून जर प्लॅन केला तर आपल्या शहरासाठी काय काय कॅपिटल इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. तो रस्ता असेल, तो पाण्याच्यावर असेल, तो सुरेजचा असेल, तो दुसरे विषय असेल, असे एक ओव्हरऑल शहराला काय काय गोष्टीची आवश्यकता आहे. ऑब्व्हियसली तो 10 साल 15 सालचा ते प्लॅन होणार आहे. तसा एक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन साठी ते आपली मदत करत आहे. ते प्लॅन एकदम प्लॅन फायनल झाला की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी कुठली कुठली फंडिंग कुठे आपण घेऊ शकते, गव्हर्नमेंट ग्रँट असेल किंवा काही आपल्याला लोन घ्यावा लागेल, त्या पद्धतीने किंवा आपला जे बजेट आहे त्या पद्धतीने आपण टप्प्याटप्प्याने ते प्लॅन करणार आहे. तो एक 10 वर्षाच्या विंडो घेऊन एक मोठा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन आपल्याला करायचे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं रिंग रोड त्याच्यामध्ये डेफिनेटली असणार आहे ट्रॅफिकच्या अनुषंगाने, आणि दुसरे पण जे पण वेगवेगळे रखडलेले काही प्रोजेक्ट्स असेल किंवा दुसरे महत्वाचे प्रोजेक्ट्स आहे आपल्या शहरासाठी, तसा एक प्लॅन आपल्याला करायचे की आपल्याला 10 वर्षामध्ये लेट्स से 15,000-20,000 कोटीचे काम आपल्याला करायचे. तर 10 वर्षामध्ये पहिले 2 वर्षामध्ये आपण कुठले घेऊ शकते, बजेटमध्ये कुठला त्याच्यामध्ये सपोर्ट होऊ शकते, गव्हर्नमेंट कडनं कुठनं पैसे येऊ शकते, तो असं एक प्लॅनिंग करायचे. आपल्याकडे एक लिस्ट ऑफ प्रोजेक्ट्स असली पाहिजे की दिस इज द पाईपलाईन ऑफ प्रोजेक्ट्स, वेगवेगळे सेक्टर निहाय आणि त्याच्या एवढा इन्व्हेस्टमेंट आहे. देन वी विल ट्राय अँड फाइंड आउट अलग अलग सोर्सेस.
याचा उद्देश एवढा आहे की शहराला प्लॅन पाहिजे की 10 वर्षामध्ये आपल्याला काय करायचे, तर हे गोष्टी आपल्याला करायचे. असा एक वर्ल्ड बँक विल हेल्प अस. त्यांनी पुणे में केला आहे, दुसऱ्या ठिकाणी पण त्यांनी केलेला आहे. असा एक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन आपण तयार करणार आहे वसई विरारसाठी. थोडासा मला वाटते आता मी ऍडिशनल कमिशनर्सला सांगणार आहे की यांच्या मार्फत काही मोबिलिटी प्लॅन आणि त्याच्यामध्ये NIUA शी सुद्धा चर्चा झालेली आहे. त्याच्याबद्दल थोडासा ब्रीफ करा की आपण मोबिलिटीसाठी शहरामध्ये काय आपण करत आहोत. नमस्कार. लास्ट मीटिंगमध्ये आपण शहरामध्ये सरांनी जे 2-3 सेल तयार केले होते, त्यातली पहिला सेल होता की मोबिलिटी सेल. मोबिलिटी सेल स्थापन केल्यानंतर त्याच्यामधील जे सदस्य आहेत, मी अध्यक्ष आहे, त्याच्यानंतर त्यामध्ये शहर अभियंता आहेत, पर्यावरण व्यवस्थापक आहेत महापालिकेतील, उपायुक्त वाहन त्याचे सदस्य सचिव आहेत आणि पोलीसचे ACP ट्रॅफिक ते सदस्य आहेत. या व्यतिरिक्त RTO पण सदस्य आहेत. हे सदस्यांची आपण हा सेल स्थापन केला आहे आणि आमंत्रित सदस्य म्हणून दोन्ही DCP 2 आणि 3 या व्यतिरिक्त इलेक्ट्रिक डिपार्टमेंटची CE आणि NHI किंवा रोडचे जे PWD आहेत त्याचे सुद्धा कार्यकारी अभियंत्याला आपण या निमंत्रित सदस्यामध्ये घेतलेला आहे. ह्या सेलनं आता काम चालू केलेलं आहे. येत्या 22 तारखेच्या महासभेमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन, सर्वसमावेशक शहर वाहतूक आराखडा याचा आपण विषय दिलेला आहे आणि हा विषय महासभेमध्ये मंजूर झाल्यानंतर ह्याचं कामकाज चालू होणार आहे. हे चालू करत असताना सर्वसमावेशक शहर वाहतूक आराखडा तयार करताना ज्या गोष्टी आपल्याला पुढील 15, 20, 25 वर्षामध्ये करायच्या आहेत, म्हणजे शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म, याचं आपण नियोजन करणार आहोत. आणि ही जी एजन्सी आपण नेमू त्याच्या मार्फत आपण हे सर्व प्लॅन आपल्या शहराचा तयार करून घेणार आहे. आणि ह्याच्याबरोबर त्याचं प्रोजेक्ट मॅनेजमेंट करण्यासाठी पण एक एजन्सी नेमणार आहे. म्हणजे आपण ज्याकडून प्लॅन तयार करून घेणार आहोत ते व्यवस्थित काम करते का नाही, नॅशनल महुआचे जे स्टँडर्ड आहेत किंवा नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी आहे त्याचे जे स्टँडर्ड आहेत ते फॉलो करते का नाही, हे सर्व पाहणार आहोत. या व्यतिरिक्त ज्यावेळेस आमची मोबिलिटी सेलची पहिली बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सर्वांनी असं डिस्कस केलं की आपण प्रथमतः आपल्या शहराची सद्यस्थिती काय आहे. सद्यस्थितीमध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, तो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम कुठे कुठे आहे आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, जो डाटा कलेक्शन आहे. इनिशियल स्टेजला आम्ही हा डाटा कलेक्ट करतो. RTO कडनं सर्व वाहनांचा डाटा कलेक्ट करतो, पोलीस कडून त्यांच्याकडे जे ट्रॅफिक अनुषंगाने कुठली स्पॉट आहे त्याचा डाटा कलेक्ट करतो. ही डाटा कलेक्शन PWD कोणते रस्ते त्यांचा डाटा कलेक्ट करत आहोत. हे सेल केल्यानंतर ह्या सेलकडे येईल आणि आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन बनवतो असताना शहरासाठी एक अर्बन ट्रान्सपोर्ट प्लॅनर सुद्धा अपॉइंट करणार आहोत. त्याच्यानंतर एक GIS एक्सपर्ट अपॉइंट करणार आहोत. त्याच्यानंतर 4 लोक आपण रोड डिझायनर एक अपॉइंट करणार आहोत. हे चार लोकांचे आपण अपॉइंट करणार ह्या सेलसाठी. आणि मग हे आपल्याला सल्ला देतील. ट्रॅफिक इंजिनिअरिंग असेल तर तो अर्बन डिझायनर असेल, तो आपल्याला सांगेल की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. तर ह्या आता एका महिन्यामध्ये ह्या सेलची एवढी आम्ही प्राथमिक डाटा कलेक्ट करण्याचं काम केलेलं आहे. आता महासभेमध्ये हा विषय मंजूर झाल्यानंतर त्याच्या पुढची कारवाई करणार. ठीक. मला वाटतं आता पावसाच्या अनुषंगाने जे आपण नाला सफाई आणि रेल्वे सोबत काय काम करत आहे त्याच्याबद्दल हेरोडे साहेब आपल्याला ब्रीफ करणार आहे. सर धन्यवाद. नमस्ते. नाले सफाईच्या अनुषंगानं आगामी पावसाळा आणि पावसाळ्याचे धोके विचारात घेऊन शहरामध्ये आपल्याकडं नाले सफाई अत्यंत प्रभावीपणे चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की यावर्षी आयुक्त महोदय 1 तारखेला हजर झाले 1 एप्रिलला. त्याच्यानंतर प्रत्येक प्रभाग समितीमध्ये नाले सफाईच्या अनुषंगानं आयुक्त महोदय स्वतः त्या ठिकाणी
जातात, संपूर्ण आढावा घेतात आणि प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन कुठल्या कुठल्या नाल्यांची सफाई कशा पद्धतीनं करावी लागेल याच्या सर्व सूचना दिल्या जातात. किंबहुना ज्या नाल्यांची सफाई झालेली आहे त्याचा सुद्धा आढावा घेतला जातो. नाल्यांच्यावर असणारे अतिक्रमणं, नाल्यांच्यामध्ये झालेला भराव आणि महापालिकेचा असा आता हे राहिलेलं आहे की ॲज पर DP प्रमाणे हे नाले सफाई झाले पाहिजेत. याच्यावरची कटाक्षानं त्या ठिकाणी सरांच्या माध्यमातून असेल किंवा एकूणच पालिकेनं असेल त्याच्यावरती प्रभावीपणे जोर दिलेला आहे. आणि त्याच्यामुळं दरवर्षीपेक्षा निश्चितपणाने सांगायला हरकत नाही की अधिक प्रभावीपणे किंवा अतिशय चांगल्या प्रकारचे नाले सफाई सुरू आहे. आणि जून महिन्याच्या आमचा जो अंदाज आहे की एक 5 जून 7 जूनपर्यंत ही नाले सफाई आम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण करतोय. आणि प्रत्यक्ष या ठिकाणी नाल्यावरती जाऊन किंवा अडचणी बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाचा राहिलेल्या सरांच्या माध्यमातून राहिलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची नाले सफाई सुरू आहे. याचबरोबर आपल्या शहरातनं जाणारी रेल्वे वाहतूक ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये रेल्वेचे अधिकारी माननीय महापौर महोदयांकडे येऊन एक चांगली बैठक झालेली होती. तत्कालीन आयुक्त महोदय त्या बैठकीला उपस्थित होते. तर सर आल्यानंतर सुद्धा रेल्वे आणि रेल्वेच्या माध्यमातून IITच्या संपर्कामध्ये राहून या ठिकाणी रेल्वेला ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी सुरू आहे. परवाच्या अनुषंगानं आणखी एक बैठक झाली आणि त्या अनुषंगानं पुनश्च एकदा रेल्वेला कुठल्याही प्रकारची पावसाळ्यात अडचण येणार नाही या पद्धतीनं रेल्वेचे अधिकारी आणि आमचे अभियंते यांची संयुक्त पाहणी या ठिकाणी करून अडचणी काही राहिल्या असतील तर त्या सुद्धा आपण दूर करतोय. रेल्वेची जी मध्ये बैठक झालेली होती ती कलवट नंबर 78च्या अनुषंगानं, तर त्या ठिकाणचं सुद्धा ज्या काही अडचणी रेल्वेला अभिप्रेत आहेत ते आपण त्या ठिकाणी IITच्या माध्यमातून दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. तर एकूण हे नाले सफाईबद्दल झालं. त्याचबरोबर मागच्या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण शहरात येणारा राडारोडा त्याच्यावरती कशा पद्धतीनं नियंत्रण आणता येईल याचा एक विचार करण्याचं धोरण आम्ही या ठिकाणी मांडलेलं होतं. तर त्याचा पहिला टप्पा म्हणून त्याचं आपण धोरण तर ठरवतोय, धोरण महापालिकेनं ठरवलं, आपण विविध विभागांना ते अभ्यासाकरता पाठवलेलं आहे. त्यांच्याकडनं त्याच्यामध्ये काही अधिक सुधारणा आल्या तर आपण ते अंतिमता करून आपण त्याचे चेक नाके उभा करतोय आणि त्याच्यावरती कसं नियंत्रण आणता येईल हे आपण प्रयत्न करायला लागलेलो आहे. तर हा एक भाग झाला. पण त्याचा एक तातडीनं भाग म्हणून आपण आदरणीय महोदयांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी फिरतं डेब्री मोबाईल नियंत्रण पथक आपण स्थापन केलेलं आहे. आणि हे ऑलरेडी ते काम चालू झालेलं आहे. त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे प्रतिनिधी आहेत, वाहन आहे सुसज्ज अशा प्रकारचं. त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे प्रतिनिधी आहेत, महसूल विभागाचे आहेत, वन विभागाचे आहेत, पोलिसांचे आहेत, वाहतूक अशा पद्धतीचं एक पथक या ठिकाणी शहरामध्ये ऑलरेडी कार्यरत झालेलं आहे. ते फिरती करते, पाहणी करत आहे. एक सुरुवात या विषयाला आपण या ठिकाणी केलेली आहे. यामुळे या ठिकाणी मला हे आवर्जून सांगावं लागेल. दुसरा भाग असा आहे की आपल्या शहराला असणारा एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे, आपल्याला ज्ञात आहे. आपण मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आवर्जून याचा उल्लेख केलेला होता. त्याच्याच अनुषंगानं वसईचा किल्ला हे सगळ्यात आपल्या दृष्टीनं एक ऐतिहासिक मोठा वारसा आहे. महाराष्ट्राचा असेल, देशाचा जागतिक दर्जाचा वारसा असं म्हणलं तर चुकीचं काही होणार नाही. त्या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या पर्यटकांना, इतिहास संशोधकांना, इतिहास प्रेमींना कशा फॅसिलिटी देता येईल आणि त्या ठिकाणी पर्यटन कसं वाढवता येईल या अनुषंगानं पुरातत्व विभागाच्या संपर्कामध्ये महानगरपालिका सातत्यानं आहे. त्याच्याच अनुषंगानं आज पुरातत्व विभागाचे मुंबई रिजनचं काम बघणारे श्री आंबेकर आणि इथले श्री शिंदे यांच्यासोबत आयुक्त महोदयांनी एक सविस्तर बैठक घेतली आणि या ठिकाणी किल्ल्यामध्ये काय फॅसिलिटी देता येईल, या ठिकाणी महानगरपालिकेचा निधी किंवा राज्य शासनाचा निधी या ठिकाणी कसा उपलब्ध करून काय करता येईल, त्यांना मान्य होईल अशा पद्धतीचे प्रस्ताव तयार करण्याचं ठरलेलं आहे. आणि आपली यंत्रणा ही पुढच्या आठवड्यामध्ये पासून त्या ठिकाणी काम करते. तर हाही भाग या ठिकाणी की किल्ल्यामध्ये फॅसिलिटी कशा देतात. शिवाय सरांनी या ठिकाणी आयुक्त महोदयांनी या ठिकाणी किल्ल्यामध्ये काय त्रुटी आहेत, पर्यटकांच्या अनुषंगानं काय अडचणी आहेत आणि त्या कशा अडचणी दूर करता येतील किंवा काही सुरक्षितता असेल, नोंदी असतील, अनावश्यक वावर असेल, या बाबतीत सुद्धा पुरातत्व विभागाला एक काही काळजी घेण्यासंदर्भात, काही त्या ठिकाणचं मेकॅनिझम उभारण्यासंदर्भात सूचना आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत. निश्चितपणाने येत्या काही कालावधीमध्ये आपण
पुढे गेलेलं असो या ठिकाणी मला त्या ठिकाणी उद्धृत करावं लागेल. त्याचबरोबर आहे की शहर सौंदर्यीकरणाचा आपण मागच्या बैठकीमध्ये उल्लेख केलेला होता. या अनुषंगानं शहरामध्ये CSRच्या माध्यमातून महानगरपालिका आपल्या फंडातून करत असते, गरजेनुरूप तो भाग वेगळा, पण शहरवासियांचा त्याच्यामध्ये समावेश असावा, त्यांच्या सहभागातून काहीतरी करावं या दृष्टीनं त्याच्यावरती काम सुरू आहे. आम्ही मी माझे शहर अभियंता या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. पुढच्या आठवड्यामध्ये एक व्यापक बैठक माननीय महापौर महोदय, माननीय आयुक्त महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आपण शहरामध्ये त्या ठिकाणी पालिकेमध्ये घेतोय आणि शहरातल्या काही उद्योगपती असतील किंवा चांगल्या बँका असतील, असोसिएशनचे अनेक घटक मोठे आहेत, काही दानशूर व्यक्ती आहेत, यांच्या माध्यमातून व्यावसायिक आहेत, यांच्या माध्यमातून शहर सौंदर्यीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही काही कॉम्पोनंट तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आपण घेऊन आपण पुढे जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. महत्वाचं म्हणजे या साधारण 1.5 महिन्यामध्ये एक शहरामध्ये सांगायला हरकत नाही प्रांजळपणा की आपल्या शहरामध्ये तयार होणारा कचरा, शहर स्वच्छ होतं याबद्दल दुमत नाही, पण निर्माण होणाऱ्या कचऱ्यावरती ज्या पद्धतीनं प्रोसेसिंग व्हायला पाहिजे ते होत नाही, अनंत अडचणीमुळे आहे लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये या गेल्या 1.5 महिन्यामध्ये तयार होणाऱ्या कचऱ्यावरती शास्त्रोक्त पद्धतीनं कसा त्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची याच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं ही पालिका फार पुढे चाललेली आहे. अर्थात त्याचा आउटपुट यायला वेळ लागेल, तो भाग वेगळा, पण आपल्याला या ठिकाणी 1.5 महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जे तयार होणारा कचरा तो ग्राउंड लेवलला कसं त्याचं प्रमाण कमी करता येईल, किंबहुना शून्य कचरा करता येईल का, किंवा मोठे जर गृहसंकुल असेल त्या ठिकाणी काही प्रोजेक्ट उभा करता येतील का, किंवा ठिकठिकाणी पॉकेट्स आहे त्या ठिकाणी कचऱ्याचं प्रमाण कसं काय कमी करता येईल, ओल्या कचऱ्याचं काय करायचं, सुका कचरा कसा वेगळा करायचा, एकूण येणाऱ्या कचऱ्याचं काय करायचं, किंबहुना बोकुरी या ठिकाणी असणारा जो काही आमचा मोठा स्टॉक आहे कचऱ्याचा वर्षानुवर्ष पडलेला आहे, ज्याला अपेक्षित अशा पद्धतीने आपण प्रक्रिया करू शकलो नाही, त्याच्यावरती काय करायचं या बाबतीत सुद्धा आयुक्त महोदयांनी अतिशय चांगल्या पद्धतीने निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत. आणखी त्याच्याच अनुषंगाने येणाऱ्या महासभेमध्ये आपण बऱ्यापैकी या ठिकाणी विषय घेतलेले आहेत. आजच या म्हणजे राज्याच्या म्हणजे स्वच्छ भारत मिशनचे सेलचे प्रकल्प संचालकांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं. त्यांचे कन्सल्टंट सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला राज्य शासनाचा निधी, केंद्र शासनाचा निधी आणि काही प्रमाणामध्ये आपला शेअर या टाकून अशा पद्धतीनं मोठा प्रोजेक्ट काही करता येईल का, काही छोटे प्रोजेक्ट करता येतील का, या पद्धतीनं एक विचार विनिमय बऱ्यापैकी चालू आहे. आपण खात्री आहे येत्या काही कालावधीमध्ये निश्चितपणे यामध्ये सुद्धा आपण अधिक प्रगती पथावर असू या ठिकाणी. तर मला वाटतंय सद्यस्थितीत गेल्या पत्रकार परिषदेपासून आताच्या कालावधीमध्ये आपण या पद्धतीने आपली डेव्हलपमेंट झालेली आहे. ही एक त्रोटक माझ्याकडची माहिती दिलेली आहे. मी महोदयाने विनंती करतो. नालेसफाई आतापर्यंत 70% नालेसफाई पूर्ण झालेली आहे. किती किलोमीटरचे नाले? मी तुम्हाला डिटेल्स दिली त्याच्यामध्ये, पण नाल्यांची संख्या आहे आपल्याकडे, किती एकूण नाले किती आहेत, किती पूर्ण झाले, किती चालू आहेत आता आणि किती शेवटच्या टप्प्यात आपण करतोय, सगळे टप्पे आपण निश्चित केलेले आहेत. आपल्याला तो डाटाही मी शेअर करेन गणेशच्या माध्यमातून. आपण आता रेल्वेचं म्हणाला सुपर बुडणार नाही, एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, आपले प्रयत्न प्रामाणिकपणे आपण करतोय. नाले सफाईच्या माध्यमातून पाणी पुढं कसं वहन होईल, पुढं खाडीपर्यंत कसं जाईल याकरता आपले प्रयत्न हे चालू आहेत. आता याच्यामध्ये एक मुद्दा राहिला की जो इथं उद्धृत करणं मला फार गरजेचं आहे. मुळात एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की पाणी का साठतं, तर या शहरामध्ये वाढणारं अर्बनायझेशन, नागरीकरण फार वेगानं व्हायला लागलं. पूर्वी जागा मोकळ्या होत्या, पाणी साठलं जायचं. आज त्या जागेवरती मोठ्या प्रमाणामध्ये विकास होते. तो कसा होतोय काय होतोय हा नंतरचा विषय राहील, पण विकास होतोय, जागा बंद होत आहेत, नाले अरुंद होत आहेत आणि विशेषतः एक महत्वाचा भाग आता आमच्या अभ्यासातून हे लक्षात येतोय की हे नाले शेवटी खाडीला जातात. खाडीला जाणाऱ्या नाल्यांच्या मध्ये शहरामध्ये सुद्धा मॅंग्रोव्ह मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि जी खाडीची तोंड समुद्राला मिळत आहेत त्या ठिकाणी मॅंग्रोव्हचं प्रमाण मोठं आहे, गाळाचं प्रमाण मोठं आहे. खाड्या पूर्वी रुंद होत्या तोंड, ते आता अरुंद झालेले आहेत. पाणी ज्या पद्धतीनं समुद्राला पास व्हायला पाहिजे ती होत नाहीये आणि त्याला अडचण अशी आहे ती कायदेशीर आहे, ती आपल्याला मान्यच करावी लागेल की मॅंग्रोव्हच्या बाबतीमध्ये आपल्याला फार बंधनं आहे. म्हणजे पूर्वीसारखे अर्थमोहीमची मशिनरी त्यामध्ये टाकून आपण
कशाही पद्धतीनं स्वच्छता करायचं होतं ते होत नाही, करता येत नाही, कायदे